नमस्कार मित्रांनो. या नव्या आणि अतिशय रंजक अशा विश्लेषणात आपलं स्वागत आहे. आजचा आपला विषय खूपच वेगळा आहे. आपण एका साध्या सोप्या जलसंवर्धन युक्तीपासून सुरुवात करणार आहोत. मग ती युक्ती एका लपलेल्या पर्यावरणीय संकटात कशी बदलते ते पाहणार आहोत आणि शेवटी यावर खऱ्या अर्थाने कायमस्वरूपी आणि शाश्वत उपाय काय आहेत हेही समजून घेणार आहोत. चला तर मग लगेचच सुरुवात करूया. आता हे समोरचं चित्र बघा. अगदी भेगा पडलेली कोरडी जमीन. हे चित्र महाराष्ट्रातील जानेवारी ते मे महिन्यादरम्यानच्या भीषण कोरड्या हंगामाचं अगदी जळजळीत वास्तव आहे. पावसाळा संपल्यावर काही महिन्यातच अनेक नद्या आणि ओढ्यांचं पात्र असंच पूर्णपणे कोरडं पडतं. म्हणजे विचार करा, या काळात स्थानिक लोकांसाठी, त्यांच्या गुरांसाठी आणि शेतीसाठी पाण्याची कमतरता हा अक्षरशः जगण्या मरण्याचा प्रश्न बनतो. पाण्याचा उपलब्ध असलेला एक आणि एक थेंब वाचवणं इथे किती महत्त्वाचं आहे हे या कोरड्या नदीपात्रावरून सहज लक्षात येतं. पाण्याची ही गरज नेमकी किती मोठी आहे तर हा आकडा बघा, 84%. हो, बरोबर ऐकलत. महाराष्ट्रातील तब्बल 84% शेती पूर्णपणे अनिश्चित अशा मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. आता या आकडेवारीवरून आपल्याला एका अत्यंत महत्त्वाच्या वास्तवाची जाणीव होते, ती म्हणजे पावसाळ्यात जमिनीवर पडणारा आणि वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब साठवून ठेवणं हे किती गरजेचं आहे. पृष्ठभागावरील पाणी अडवणं हा आता फक्त एक पर्याय राहिलेला नाहीये, तर ती आता काळाची गरज बनली आहे. आणि मित्रांनो, नेमक्या ह्याच गरजेतून एका भन्नाट कल्पनेचा जन्म झाला, वनराई बंधारा. आता हे वनराई बंधारे म्हणजे नक्की काय? तर ओढ्यांवर किंवा छोट्या नद्यांवर स्थानिक समुदायांनी स्वतः बांधलेला एक छोटा आणि अत्यंत कमी खर्चाचा बंधारा. पावसाळ्यानंतर वाहून जाणारं पाणी प्रवाहाच्या आडवे अडवण्यासाठी आणि आजूबाजूच्या परिसरातील भूजल पातळी वाढवण्यासाठी शोधला गेलेला हा एक अत्यंत प्रभावी आणि तळागाळातून आलेला उपाय आहे. उन्हाळ्याच्या कोरड्या हंगामात याचा खरंच खूप मोठा फायदा होतो. ह्या कल्पनेचं प्रत्यक्षात आलेलं हे एक अगदी उत्कृष्ट उदाहरण. इथे तुम्ही पाहू शकता एक पूर्ण झालेला आणि पाण्याचा प्रवाह यशस्वीपणे अडवून ठेवणारा वनराई बंधारा. उन्हाळ्याच्या कडक महिन्यात जेव्हा आजूबाजूच्या विहिरी आटतात ना, तेव्हा गुरांसाठी, शेतीसाठी आणि अगदी माणसांना पिण्यासाठी आवश्यक असलेलं पाणी अशाच बंधाऱ्यांमुळे उपलब्ध होतं. हे पाणी म्हणजे संपूर्ण परिसरासाठी एखाद्या संजीवनीपेक्षा नक्कीच कमी नसतं. आता साहजिकच एक प्रश्न पडतो की हे बंधारे बांधले कसे जातात. तर यामध्ये काही मोठं रॉकेट सायन्स किंवा तंत्रज्ञान नाहीये. उलट यात मोठ्या प्रमाणावर लोकांची अंगमेहनत आणि लोकसहभाग असतो. प्रामुख्याने सिमेंटची किंवा खताची वापरलेली रिकामी पोती गोळा केली जातात. त्या पोत्यांमध्ये आजूबाजूची वाळू किंवा माती भरली जाते आणि ती पोती पाण्याच्या प्रवाहाच्या आडवी एकावर एक रांगांमध्ये रचली जातात. 2 रांगांमधील रिकाम्या जागेत माती भरून एक भक्कम तात्पुरती भिंत तयार केली जाते. हे सगळं बांधकाम कोणत्याही मोठ्या यंत्राशिवाय लोक स्वतःच्या हाताने करतात. आहे की नाही कमाल? इथपर्यंत सगळं कसं एकदम भारी आणि प्रेरणादायी वाटते, हो ना? एक अगदी स्वस्त उपाय ज्यामुळे गावाची पाण्याची समस्या सुटते. पण खरी गोम इथेच आहे. या कथेचा दुसरा आणि अत्यंत गंभीर टप्पा आता सुरू होतो. पुढच्या वर्षी जेव्हा पुन्हा मान्सून येतो आणि नद्यांना प्रचंड पूर येतो, तेव्हा काय होतं? पुराच्या पाण्याचा तो अवाढव्य दाब आणि तो रौद्र वेग जेव्हा या तात्पुरत्या पोत्यांच्या भिंतीवर आढळतो, तेव्हा ह्या साध्या सिमेंटच्या पिशव्या त्या दाबासमोर कशा टिकून राहतील? हा एक खरोखरच मोठा प्रश्न आहे. आणि नेमका इथेच हा सुन्न करणारा फरक समोर येतो. एका बाजूला व्यवस्थित काम करणारा बंधारा दिसतोय, तर दुसऱ्या बाजूला पुराच्या पाण्याचा वेग ओसरल्यानंतर गोड्या पाण्याच्या प्रवाहामध्ये केवळ फाटलेली आणि नदीपात्रात विखुरलेली प्लॅस्टिकची पोती उरलेली दिसतात. विचार करा, तो जलसंवर्धनाचा मूळचा चांगला हेतू आता एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यात बदललेला असतो. हे खरंच विदारक आहे. यातून निर्माण होणारं हे संकट किती मोठं आहे हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या अल्पकालीन उपायाची आपल्या पर्यावरणाला खूप मोठी किंमत मोजावी लागतेय. ही फाटलेली प्लास्टिकची पोती पाण्यातील मासे, खेकडे आणि पाणमांजरांसारख्या जीवांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा बनतात. या प्लास्टिकमध्ये अडकून अनेक प्राण्यांचा गुदमरून मृत्यू होतो. इतकंच नाही तर ज्या गोड्या पाण्यासाठी हा सगळा खटाटोप केला गेला, तेच पाणी या प्लास्टिकमुळे प्रदूषित होतं. अनेकदा हे जुने तुटलेले बंधारे तसेच दुर्लक्षित सोडून दिले जातात, ज्यामुळे निसर्गाचं नैसर्गिक सौंदर्य आणि पावित्र्य कायमचं नष्ट होतं. आता तुम्ही म्हणाल, या समस्येची व्याप्ती खरोखरच एवढी मोठी आहे का? तर ही सिंधुदुर्ग जिल्ह्याची आकडेवारी बघा. केवळ एका वर्षात एका जिल्ह्यात तब्बल 1874 बंधारे बांधले गेले. आता थोडा विचार करा,
जेव्हा एका वर्षात बांधलेले हे हजारो बंधारे पुराच्या पाण्याने तुटतात तेव्हा किती हजारो लाखो प्लॅस्टिकची पोती नद्यांच्या परिसंस्थेत एकाच वेळी मिसळत असतील. हे प्रमाण खरोखरच अवाढव्य आहे मित्रांनो, आणि म्हणूनच हा विषय अत्यंत चिंतेचा बनतो. थोडक्यात सांगायचं तर आपण एका मोठ्या पेच प्रसंगात अडकलो आहोत. एका बाजूला सिमेंटच्या पोत्यांचा वापर हा अत्यंत स्वस्त, जलद आणि एका वर्षासाठी फायदेशीर ठरणारा उपाय आहे. पण त्याच्या अगदी विरुद्ध बाजूला हीच पोथी गोड्या पाण्याच्या प्रवाहांचा दशकांसाठी श्वास कोंडतात आणि नद्यांमध्ये एक कायमस्वरूपी पर्यावरणीय संकट मागे सोडतात. एका वर्षाचा तात्पुरता फायदा आणि त्याचे दुष्परिणाम मात्र अनेक पिढ्यांना भोगावे लागणार. हा सौदा नक्कीच परवडणारा नाहीये. पण थांबा, यात निराश होण्यासारखं काहीच नाहीये. सुदैवानं या समस्येवर अतिशय प्रभावी आणि पर्यावरणपूरक उपाय आपल्याकडे उपलब्ध आहेत. निसर्गाकडे परत जाणारे हे पर्याय आपल्याला खूप मोठी आशा दाखवतात. तज्ज्ञ आणि संशोधक आवर्जून सुचवतात की सिमेंटच्या पिशव्यांऐवजी नैसर्गिक मातीचा वापर करून माती बंधारे बांधता येतील. यासाठी प्रवाहामध्ये नैसर्गिकरित्या मिळणारे काळे दगड, वाळू, खडी, बांबू आणि जांभ्या दगडांच्या विटा वापरता येतात. या पद्धतीचा सर्वात मोठा फायदा काय माहितीये? जेव्हा पुढच्या वर्षी पूर येतो तेव्हा हे सर्व नैसर्गिक घटक पाण्यासोबत सुरक्षितपणे वाहून गेले तरी शून्य प्रदूषण होतं. आपली परिसंस्था पूर्णपणे सुरक्षित राहते. आणि विशेष म्हणजे हे केवळ कागदावरील उपाय नाहीत बरे का, हे प्रत्यक्षात घडत आहे. स्थानिक नागरिक, अनेक स्वयंसेवी संस्था आणि महाविद्यालयातील विद्यार्थी एकत्र येऊन असे नैसर्गिक माती बंधारे अतिशय यशस्वीपणे बांधत आहेत. यामुळे पर्यावरणाची कोणतीही हानी न होता पाण्याचं संवर्धन अतिशय योग्य प्रकारे साध्य होत आहे. समाजाचा हा असा सकारात्मक सहभाग खरोखरच कौतुकास्पद आहे. आता याहून एक पाऊल पुढे जाऊया आणि एका अधिक मजबूत अशा शाश्वत उपायाकडे वळूया. कायमस्वरूपी सिमेंट कॉन्क्रीटचे बंधारे बांधणे हा एक उत्तम पर्याय समोर येतो. हे पक्के बंधारे तब्बल 50 वर्षांपर्यंत टिकू शकतात. यामुळे होतं काय की दरवर्षी नवीन बंधारे बांधण्याचे श्रम आणि वेळ तर वाचतोच, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे दरवर्षी नदीत जाणारा तो प्लास्टिकचा कचरा कायमचा थांबतो आणि पर्यावरणाचं रक्षण होतं. आणि हे असे कायमस्वरूपी प्रकल्प राबवण्यासाठी केवळ संस्थाच नाही तर सरकारी पातळीवरही मोठे प्रयत्न सुरू आहेत. जसं की जागतिक बँकेच्या भागीदारीत महाराष्ट्रात पोकरा म्हणजेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबवला जात आहे. हा प्रकल्प खूप महत्त्वाचा आहे कारण तो थेट गावांना आणि स्थानिक समित्यांना स्वतःचे जलसंवर्धन आराखडे तयार करण्याचे अधिकार देतो. या माध्यमातून कायमस्वरूपी सिमेंट नाला बांध आणि पक्के मातीचे बंधारे शास्त्रशुद्ध पद्धतीने उभारण्यावर भर दिला जात आहे. यामुळे गावे स्वतःच्या बळावर खऱ्या अर्थाने जलसमृद्ध होत आहेत. तर मित्रांनो, या संपूर्ण विश्लेषणातून आपण एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट नक्कीच शिकलो. पाण्याचा प्रश्न सोडवणं जेवढं गरजेचं आहे ना, तेवढंच त्यासाठी वापरले जाणारे उपाय पर्यावरणपूरक असणंही महत्त्वाचं आहे. म्हणूनच जाता जाता एका प्रश्नाचा आपण सर्वांनी मिळून गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. आपल्या स्वतःच्या आजूबाजूला, गावात किंवा शहरात असे कोणते तात्पुरते आणि वरवर पाहता हुशार वाटणारे उपाय अंमलात आणले जातात जे कदाचित दीर्घकाळात निसर्गाचं खूप मोठं नुकसान करत असतील? कोणत्याही चांगल्या हेतूने केलेल्या कामाची भविष्यातील पर्यावरणीय किंमत तपासणे किती आवश्यक आहे हे यातून सिद्ध होतं. नक्की विचार करा. आजच्या या विश्लेषणात आपण इथेच थांबूया.